समर्थ. ओम नमः शिवाय. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवा अर्चा केली जाते. जर तुम्हाला शिवलीलामृत पारायण करायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता. पारायणाच्या आदल्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे. 11 बेलपत्र तुम्हाला एक एक करत ओम नमः शिवाय म्हणत भगवान शिवपिंडीवरती वाहायची आहेत. तिथेच तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी शुचिर्भूत होऊन देवाऱ्यासमोर बसून तुम्हाला शक्यतो पांढरे वस्त्र घालून या पारायणाला सुरुवात करायची आहे. रोज तुम्हाला 2-2 अध्याय वाचत 7 दिवसामध्ये 14 अध्याय वाचत हे पारायण पूर्ण करायचं आहे. पारायणाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि पांढरं वस्त्र शिवमंदिरामध्ये दान करायचं आहे. पारायण काळात तुम्हाला परान्न वर्ज्य आहे, मांसाहार मद्यपान वर्ज्य आहे, तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करायचं आहे, कांदा लसूण खायचं नाहीये आणि 7 दिवस तुम्हाला उपवास करायची गरज नाहीये. जे तुम्ही अन्न खाल ते तुम्हाला पोथीला दाखवायचं आहे. अशा प्रकारे पारायण करायचं आहे. अतिशय सोप्या सरळ नियम अटी पाळून तुम्हाला हे पारायण करा. भगवान शिवशंकर तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. धन्यवाद.